जर हा व्हिडिओ जिओवाल्यांनी बघितला तो जिओ दंड अगोदर हा पेट्रोल पंप बंद करतील, नंतर आम्हाला शोधतील. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी उज्ज्वल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आमचा चौथा दिवस आहे आणि आज आपण पठाणकोटला आहोत. काल रात्री आपण या पेट्रोल पंपवर झोपलो होतो आणि आज नाश्ता करायला कुठं बाहेर नाही, तर आज आपल्याला खायची आहे मॅगी. आणि मॅगी बनवायला आम्ही 2 उस्ताद ठेवलेत. उस्ताद कोण आहे? कृतिक, आप कौन हो? उस्ताद, मैगी में पानी कितनी बार डाला है बनाने के लिए? किती ml टाकले? स्पेशल मैगी स्पेशल पुट्टी मॅगी. आता मॅगी 2 पॅकेट मॅगी बनवायला 5 वेळा पाणी टाकायला लागतं, असा आमचा उस्ताद आहे. उस्ताद, टेस्ट करांगे हूँ. टेस्ट कहा है? आता 12 वाजलेले आहेत. 12 वाजायला 10-1 मिनटं बाकी आहेत अजून. आता जरी आम्ही निघालो तरी पण मे बी रात्रीचे 8-1 वाजतील आपल्याला पोहोचायला. रात्रीचे 8 वाजतील आपल्याला श्रीनगर रीच करायला. आज श्रीनगरला पोहोचणार आहोत. आज धूप में राइड करायला. जाम धूप करतो रसिन तो तुम्ही ना राजस्थान मध्ये एकदा धूप खाओ. इन लोग को जब तक धूप नहीं मिलेगी ना तब तक इनको ठंडी का मजा नहीं आएगा. जादू नहीं, जादू लगते. चला प्लेट है ना? चलो चलो निकालो 2 बाउल में. 2 बाउल ने 1 टोप घे. मला टोपन दे. उस्ताद जल्दी डालो ओए. चला आमची मॅगी झाली. उस्ताद जाकिर हुसैन. ये डाको वो जोल देते हो. एक को बाउल इसमें रख, टोपा में रखो. हाँ बस. हाँ बस. पुट्टी. मैगी तो बनवली उस्ताद. क्या मैगी बनाई है उस्ताद? क्या मैगी बनाई है? एक नंबर. उस्ताद के दोनों हाथ काट दिए जाए. 100%. आणि त्यावरून आम्ही टाकले चिली फ्लेक्स स्पाइसी गार्निशिंग साठी. स्पाइसी मॅगी. स्पायसी मॅगी इतकी स्पायसी झाली आहे ना. स्पायसी मॅगी इतकी स्पायसी झाली आहे ना की फक्त 1 चम्मच खालाय आणि इकडं पाणी. जर हा व्हिडिओ जिओवाल्यांनी बघितला तो जिओ दंड अगोदर हा पेट्रोल पंप बंद करतील, नंतर आम्हाला शोधतील. चला चला. ऐसा तो रॉ टाकला तर जास्ती. थोड़ा मैगी खाएंगे ज्यादा पानी पिएंगे, थोड़ा मैगी खाएंगे ज्यादा पानी पिएंगे. कॉफी कौन बनाएगा? जो उस्ताद ने मैगी बनाई है उसके हाथ काट दिए जाए. और मैगी बना. अभी कोई भी बनाओ. आमच्या मध्ये कॉफी बनवणार एकच आहे, ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी. आपने देख के बोला. हमने देख के नहीं बोला. ब्लॅक कॉफी में एक की याद की पीता हूँ. गोलिया बोलो. कंची कॉफी बनवशील? मला कॉफी बी बनवायची तुमच्यावर रोजच नाही. उस्ताद को प्रणाम करो. उस्ताद को प्रणाम करो. ओए गोलू साठी मॅगी बघा. ये आणि हमारा. जर अशीच मॅगी 4-5 दिवस बनली ना, हा टोप कुठेतरी फेकून द्यायला लागेल आम्हाला. कारण अशी मॅगी खाऊन पटकन कॅन्सर होईल आम्हाला. सो गोलू गेलेला दूध आणायला आणि दूध घेऊन आलाय गोलू. मेहनती गोलू. कॉफी बनवलेली आहे. लोक कुणाला का आमच्या. कॉफी कोणी बनवली? आणि ही बनवलेली कॉफी. बोलतो बर्नर. तरी गोल्याला ना
सर्वांची दया आहे. बिचाऱ्या माशा कधीपासून फिरत होत्या, त्यांची पण सोय केलेली आहे. करायचं ते सगळ्यांसाठी. नाही करा हा तेच, करायचं ते सगळ्यांसाठी, नाही तर नाही करायचं. काम उसा करता की बिचारी तो काम सांगत नाही बोल आपल्याला. वा बेटा वा. आता होतले ना, नेक्स्ट टाइम न होता सर का ट्राय कर. हाँ शिकशील का? चालेल ना. कल से मैगी भी तू ही बनाएगा और कॉफी भी तू ही बनाएगा. बर्तन साला अपना मास्टर मांजेगा. लाला इसका हो गया बर्तन का, मेरा हो गया चाय मॅगी का. आचारीचा बरं बसून दोनदा काम वाटू लागली. एकदा मॅगी चालवली, एकदा कॉफी होतली, दूध बियाणीच होत ना. आचारी चालली आपला दाल भात बनवायला. दूध होतला पोटा कमी जा. त्याच्या वेलक्रोवर लक्ष द्यायची गरज कधी. गॅस कोणी चालू केली? गॅस मी नाही चालू केला. ठीक आहे, कोणता लक्ष कमी नाही का? मला काय लक्ष होतं. हे नाही आणलेला कॉफी बनवून टेकातून घेतलेला. मी सांगलेला पेटू नको तसा असं तू कॉफी तू बोलला मी बनवीन. नाही. मी काय लक्ष देऊ. उज्ज्वलदा विक्रांत कोण बोलला कॉफी बनवीन. बनवणार मी होतो, पण आज जे प्रकार घडतात ते बघून मी जरा पाय मागे घेतला. कारण आज जर माझ्या मॅगी किंवा कॉफी खराब झाली असती ना, यानी तर जिना आराम केला असता माझा. कुत्ते के बिस्किट खा रहा भाई. काय पतंजली आहे. तो त्याला 12:30 वाजले, पटकन निघायला लागेल. त्याला पटकन निघूया. वाईंड कुठं बघा. जर श्रीनगरला पोहोचायचं, जर कमी ब्रेक घेतले तर आम्ही 7-8 वाजेपर्यंत पोहोचू, नाही तर परत रात्र होईल आज श्रीनगरला. आणि श्रीनगरला आम्हाला रात्री नाही जायचं, दिवसा पोहोचायचं. 4 तासांनी पोहोचू. तो काल जो आपण माईक घेतला आहे DJIचा, हा हेल्मेटमध्ये माउंट करण्यासाठी वेल्क्रो बसवायचा आहे आपल्याला. आता हा वेल्क्रो इथं स्टिक करूया आणि मग नंतर थोडा ऑडिओ क्वालिटीमध्ये चेंजेस दिसेल तुम्हाला. कारण माईक नसल्या कारणाने आपल्याला बाईकवर जास्त शॉट्स घेता येत नव्हते. बट आता आपल्याकडं माईक आला आणि स्टील लडाखची जर्नी पूर्ण बाकी आहे. आता जे 3 दिवस जे झालेत त्या फक्त रात्रीची ड्राईव्ह केली आम्ही, त्यामुळे सिनरीज वगैरे काही नव्हती. पण आता माईक पण आहे आणि दिवस पण आहे. सो चला माईक चेक करूया आपण. मी तिथे जाऊन एकदा. चाकू तुझ्या हातात देवतच नाही मला, पकड. हा ਮੈਨੂੰ तेरे ਵਿੱਚ भरोसा नहीं है पाजी. पूजाची होती. मला चिपका द्या हेल्मेटला. काय चिपका इथं लावू. ते लावा याला होता तुला. जिम राहते इकडे. इमान जाईल नाही. याच्या ना सेंटर डॉट सेंटर. अरे घे ना तीच करा ना वेस्ट करते. हे तुला लागून देऊ शकू. एकदा घालून बघूया कम्फर्टेबल आहे की नाही. तो तुकडा बी घे. सो आपण माईक फिट केलेला आहे आणि इथं आपला गोलू बनवतोय चॉकोज. तू हो दे ना. हो दे हां. अशी तोरा. ए दुसरा बाउल दे. चॉकोज पेडिग्री खावला बोलतो ऍक्च्युअली तुम्ही. डिग्री खावला बोल आपण. आपण नाही तुम्ही. तू का? तुझ्या 2 कुत्री आहेत, त्यांची तू खातरा. कुत्ते मत बोल उनको. कुत्र्याची तारीफ कर देतो. सो माईक कनेक्ट झालेला आहे. आता ऑडिओ एकदा चेक करतो मी आणि मग काय असेल ती सेटिंग करून पुढची ब्लॉगिंग चालू करू. नाही से ढंग से मॅगी हो पाई ना कॉफी हो पाई. बरं झालं या घेतला कामाला आपण. बंद कर गॅस इथला ना. आम्ही मॅगी बनवायला गेलो, मॅगी करपली. कॉफी बनवायला गेलो, दूध उठला. आज का दिन पनौती है क्या भाई. पॅकअप करता करता 1 वाजलाच शेवटी. आमचा गोल होता लवकरच निघायचा, पण शेवटी 1 वाजला आहे आम्हाला. आणि आता पोचायला 9 पर्यंत आम्ही पोचू श्रीनगरला. सगळे रेडी झाले, गेअरअप करतात सगळे. माझं गेअरअप करून झालेलं आहे. मी फुल केलेलं आहे मगाशीच. आता बघूया पुढे टॉपअपला थांबू यांना आणि चला निघूया. इथं थांबलो होतो आम्ही. हा पेट्रोल पंप, हा रोड आहे. अंडर कन्स्ट्रक्शन पेट्रोल पंप होता, त्यामुळं जास्त काही पब्लिक वगैरे येणं जाणं नाही आहे. सिक्युरिटी वगैरे होती, त्या कारणाने आम्ही रात्री इथं स्टे घेतला. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं पुढं, पण पुढं बॉडी थकेल या कारणाने आम्ही इथं थांबलो. आता चला निघूया.
आता पठाणकोट नंतर आम्हाला पहिल्यांदा थोडा घाट सेक्शन भेटलाय. आता आपला घाट सेक्शन चालू होणार आहे इथून. सो रात्री राईड करण्याचं कारण हेच होतं की ऊन आणि उन्हाचा त्रास आताच चालू झाला. विक्रांत ते लोक मागं पाण्यासाठी थांबलेत. ॲक्च्युली पाणी कॅरी नाही केलं त्यांनी, सो ते लोक थांबलेत. बघूया थोडा आपण पण ब्रेक घेऊया एक छोटासा. सो प्रत्येक वेळेचा एक ॲडव्हान्टेज एक डिसॲडव्हान्टेज असतो. जी आम्ही नाईटला ड्राईव्ह केली तेव्हा आम्हाला ॲडव्हान्टेज असा होता की आम्हाला ट्रॅफिक वगैरे लागत नव्हती. आता उन्हाचा देखील त्रास आहे आणि वरून ही ट्रॅफिक. तेच जे आम्ही रात्रीचा प्रवास केला तेव्हा ट्रॅफिक ऊन वगैरे नव्हतं, पण सिनरी जी होती भरपूर सिनरीज मिस केली. रोड कंडिशन जरा बॅड आहे. एकाने प्लास्टिकचं खेळणं आणले, त्याला मजा येते. प्लास्टिक कसं लवकर फास्ट जातं ना, लोहे को टाइम लगता है भाई. लेकिन लोखंड बजेगा लेकिन टूटेगा नहीं. समोर हिमालयाचा व्ह्यू पाहू शकताय, कशी सिनरी आहे. खूप छान व्ह्यू आहे. एक मिनिट जरा बाजूला थांबा. सो आता आम्ही थांबलोय प्रेम दिहट्टी इथं थांबलोय. इथं नाश्ता करायचा आहे, पण कोणाची हिंमत होत नाहीये हेवी नाश्ता करायची. मी सांगितलं सगळ्यांसाठी. काय हे काय बोलतात जरा काहीतरी बोलला तो आयटम आहे ज्या माहीत नाही ते ऑर्डर केले. विक्रांदा अरे सांगले माहिती ते मागवले त्याच माहित नाही अजून. लागेल कसा तवा इथं एकच प्लेट सांगले सगळ्यांना सांगले. आया आया परोठा आया. वो बैग के ऊपर रख दो. गोलूचा आलू पराठा आलाय. टेस्ट करो टेस्ट करो. लाला काय ना. आता गोलू ट्राय करतो, आम्ही फक्त बघणार आहोत. नंतर बघूया ट्राय करायचं की नाही. चला नाश्ता झालेला आहे. आता आम्ही निघतोय. चलो निकलते लाला. मोजल गेलं बरं 18,000 15,000 7,000 कालचं मोजल गेलं. नेक्स्ट लेवल मजा येते. नेक्स्ट लेवल. व्ह्यू बघा, व्ह्यू फक्त व्ह्यू. आता फक्त बघतच राहा व्ह्यू. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO. Babe, I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. Crank the AC to 79. सो आम्ही ब्रेक घेतलाय. श्रीनगरला अजून पोहोचलो नाही. बनियाल टनल क्रॉस केला आम्ही आताशी आणि ब्रेक घेतलाय. बनियाल टनल. आणि इथला जो क्लायमेट झाला ना, क्लायमेट पाऊस होऊन गेला आताशी तर, आणि इतकं थंड वातावरण आहे ना. जे आम्ही 4 दिवस जे नाईट ड्राईव्ह केलं, जे 4 दिवस ड्राईव्ह केलं ना, ते आज आम्हाला असं सफल झाल्यासारखं वाटलं.
काय बोलतो दादा? थंडी लागली आता चैन कोणाची गरज नाही, थंडी लागली. लाला कैसा लग रहा है? एक नंबर यार. टनल टनल के पीछे तो जन्नत है. टनल के आगे जन्नत है, अरे सॉरी. पीछे नहीं आगे जन्नत है. खूप छान वाटतंय. गोलूचा एक्सपिरियन्स आहे का? गोलू कैसा लगा तेरे को? गोलू थोडा रुसून बसला होता. हो, आता आम्ही गेरअप करत होतो. निघता एक न्यूज कळाली की लाला आणि कृतिक रेनवेअर्स कुठेतरी विसरून आले. उड़े नहीं उड़ गया वो. उड़ गया. बंजी से बांधा था क्या? शूज कवर भी गया. शू कवर भी गया. सो इसका मतलब है कि अभी पोपट 3 ही रहेंगे और 2 कौवे बन जाएंगे. तो लाला का काला नीला हो गया. लाला अभी काला हो जाएगा. ऋतिक एक काम कर, तुझं जॅकेट कोणता साईज? एक्सेल आहे ना. यो जॅकेट घाल, तो जॅकेट दे. नाही स्वेटर काय आहे तुझ्या? तर स्वेटर भिजला मग जॅकेट पण भिजल ना. स्वेटर नको घालू वरती. यो जॅकेट आहे ना, यो थोडा रेंजचं प्रोटेक्शन देईल तुला. और तू एक काम कर, लाला तू पीछे बैठ. सो आता नवीन जॅकेट भाड्याने घेतलाय. भाड्याने दिलाय. भाड्याने घेतलाय. अरे भाड्याने दिलाय. भाड्याने दिलाय. चुप भाड्या. So, चला हे बघा, हे प्रेम, क्या ही प्यार है दोनों में. चला गेरअप झालंय. आता रेनवेअर घालून निघूया. रात्रीचे वाजलेत 1 आणि आम्ही पोचलोय श्रीनगरला. आणि हा आमच्या रूम मधला पसारा. सो खूप म्हणजे खूप थंडी आहे. त्यामुळे फक्त थंडी आहे का गोलू? आज बरंच काही शिकायला भेटलं नवीन. मेन जी सर्वात बेस्ट गोष्ट इंटरकॉमची. जर ग्रुपने राईड करत असाल तर आय प्रेफर इंटरकॉम. कोणताही वापरा पण इंटरकॉम वापरा. कारण जर कोऑर्डिनेशन बसला ना इंटरकॉमवर तर राईड करायला जी मजा येते ती नेक्स्ट लेवल येते. तो आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया उद्या आम्ही जाणार आहोत काश्मीर एक्सप्लोअर करायला. आमच्या गोलूच्या सांगण्यावरून गोलूला काश्मीर फिरायचंय. फिरायचा का नाही गोल्या? हा. सो चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये.